हा मंगा चाली हा हो ना, दिसल्या मला मंगा. किसना भाऊच्या गाडीत आल्या ना तुम्ही? किसना भाऊ लागे मंदा तर दिसली माय मंदा आली. हो माय. अव त्याचा फोन आला म्हणे येऊ नका म्हणे पैदल मी येऊन राहिलो म्हणे तर गाडी घेऊन येतो. आला बाई मग गाडी घेऊन. लय काळजी करते ना मा भाऊ, लय विचार करते. तो तिला घ्यायला गेलता ना, त्याला वाटलं येता येता बैली घेऊन या. आता मागाच्या बाच्या जसं चाललं नाही होत ना हो, आता घरी ठेवा तर मग बोललं मग या सुनीले म्हणा त्या सुनीले म्हणा. त्याच्यापेक्षा संग असलं तर घर नाही. अरे मा सुनाई येतील ना तुमच्या, सुनाईले बोलावलं असेल ना पोराईले सुनाईले. आता मामाच्या घराचा वास्तव आहे तर येतील ना पोरं सुना लागे. माय बाई समजायला सांगितलं मा भावानं. मग किसना आला तर किसना नाही सांगलं, श्यामाला सांगलं, रामाला सांगलं लेकरा बाकराला घेऊन या म्हणून. हा मा भाऊ चुकवत नाहीत काही. हा योत की नाही योत ते, पण हे यायचं काम करतात. आता ते पाहू त्याचं काम काय करतात तर. काय चालू आहे तुला? काय म्हणते मा भाऊ? माय बाई तुमच्या भावाची काय गोट आहे माय, साजरा आहे माय, मला हाय माय ठीकठाक. तुमच्या भावाच्या कृपेनं आता बाई तसं म्हणलं माय बाई मीनाचं घर ना साजरा झाला आता नाही. माय बाई घर नाही ते बंगला म्हण बंगला. माय बाई मा भावाचा बंगला झाला ना साजरा. असं वदर पाहा लागते तर टोपी डोक्यातली खाली पडते. दुसरा मजला बांधला ना, मग वदरली खोली स्टाईल गिल टाकून माहिती पलस्टर गिलस्टर करून नक्की आहे. हा मला तर पहिले वाटलं की म्या म्हणलं की वदरल्या खोलीले पलस्टर गिलस्टर करणार नाही. माय बाई त्याले खोली बिले पलस्टर आहे लागे. ते वदर ते बेशिंग केलं माय हात धुवायचं बाय. माय कोण येते रे वदर हात धुवायले तर किसना म्हणजे नाही बाई सोय साधीच पाहिजे, वर बाथरूम आहे म्हणलं मी नाही. अहो मी ना पाहिलं तर मला तर बाई बाई नवलच वाटलं माय. म्या म्हणलं बाई बाई व लयच केलं रे म्हणलं. साजरं फास्ट झालं ना माय आता. लय साजरं झालं मा भावाचं घर बाई बंगलाच म्हण. हो माय बाई उलसक उलसक करता करता साजरेच मोठं झालं. चांगलं झालं ना माय. झाल्या आल्या साऱ्या पाहुण्या रावण्या नाही. येऊन राहिले आता आपापल्या सोयीनं. आम्ही आलो. आशा आली. आला का आशा बाई? ओ माय त्या आशीले तर घराले पायदाराले पाय सुन राहिलं माय बाई. मी तर म्हणतो कमाल त्या पाहुण्याची. थोडं तिकीट लागते का आता आपल्याला वच्चा आधी काही घर नाही केलेलं लागते ना माय. पेट्रोल म्हणशील गाडीचं का थोडं महाग आहे का, पण बरं तर पाहुणा काही नाही म्हणत नाही द्या पाय. मी तर म्हणतो यंदा तर तिच्या काही चक्रात चालू आहे का काय सांगा. चालूच आहेत ना माय चक्रा. शेवटी म्या म्हणलं तिने म्या आणलं बाई जाऊ दे, नाही जमलं तर राहू दे. तर म्हणे नाही व बाई भाऊचं एवढं मोठं घर झालं साजरं मी येऊ नाही का म्हणे. आली बाई. अरे बाय कार्यक्रम झाला जातो म्हणते, थांबत नाही म्हणते. पाहुण्याला सुट्टी नाही, तिच्या पोरीला सुट्टी नाही. तिची पोरगी ठेवली तिच्या तुला सासऱ्याच्या घरी. दोघं जण आले आता कार्यक्रम झाला जेवले खावले की निघतील. हो ना, नाही तर काय तो माय त्या बाईचं दूरच्या माणसाचा तोच घोर असते बाई व. जायचं तिकीट म्हणा का राहायची पंचायत म्हणा का लय पाहा लागते ना. बरं हाय माय. सकाळून आलती मी मिनाले म्हटलं काही करा सवरा लागते का, तर लय वाकड होती मी. भाजीपाला आणला तर तोडला आम्ही, लसणाचा पेंट करून ठेवला, मसाल्याचा पेंट करून ठेवला. सकाळून लय वेळ होती मी. सतूबाई तुम्ही याच्या पहिले. हो माय बाई ये जो बाय बाय आता ये थोड्या वेळानं. हे बाय सकाळचं काही ना काही करून ठेवू ना. सकाळी मग कसं जास्त हे नाही मग पूजा आणि पूजेतच मी म्हणतो 2 घंटे जाता. वास्तूची पूजा म्हणली तर लय पुरते ना माय. घरा शेजारी एक वास्तू झालं. हे बाय एक खोलीभर पूजा मांडली होती हो तिची. किती वाकड माय. तर गर्दन पूजेतच होते 2-3 घंटे म्हण बाई. मी म्हणतो लय वाकड पुरली ना बाई ती पूजा. आता मा भाऊ बी म्हणे ना लायना भाऊ म्हणे पूजा साजरी करू म्हणे, तर अशीच मोठी होती ना बाई. मग सकाळी ते पूजात बसले का आपल्याला मग वदरलं सबन पाहा लागते. म्हणून म्हणते बाय आज लय अर्ध निम्म करून ठेवू काही ये मग आता घंटापर्यंत धंदा पाणी झाला की. हो येतो ना सतूबाई. मला की आज नाही द्यायला लागत, येतो मी. हो आता बलायची वाट नको पाहू, लवकर चालली आहे जो. हो येतो बाई मी. मला बलायला गिरायला नाही पाठवा लागत. काही आली हो बाई? माय इनायक काका मी दैपारचीच आली तरी 11 वाजलेच ते सकाळचे. असे जास्त काही उशीर नाही झाला. किसना आलता ना मला घ्यायले. असं किसना आला का? बर झालं काय तयारी झाली काय आहे कसं काय कार्यक्रम आहे म्हणे. मुरली भेटला तर सांगे म्हणे वास्तूची पूजा करतो म्हणे काका. काय म्हणलं कर, त्याच्याशिवाय राहायला जाऊ नको म्हणलं. कसं बाई पंगत नाही दिली चालते पण पूजा झालेली कसं साजरं राहते. मी आता त्याला म्हणलं जास्त उलायत जाऊ नको, खर्चात पडू नको, सत्यनारायणची पूजा करून जाय तिकडे. तो म्हणे आपल्या लायनाकडे काही गोष्ट नाही घेऊन राहिला. तो म्हणजे म्हणे वास्तूची पूजा करून गाव जीव घालू. तर मी म्हणलं मग काही घोर नाही, करणारा तयार आहे ना, मग काय घोर आहे कर म्हणलं मग साजरं. कालच भेटला मला, कालच सांगितलं. हो काका माहिती दोघं भाऊ करून राहिले त्याच्या हिशोबानं. घर पाहिलं का काका तुम्ही? पाल साजरं बांधलं की नाही बरं. असं वाटते की घरात गेले का असं वाटत नाही, पण गावात असं वाटते शहरातच हाव की काय लय साजरं बांधलं की नाही बरं. हो घर साजरं बांधलं बाई. मी लय प्रेम झालो बापा माझ्या करच तेच.
हो ये जा देखरेख राहते काही चांगलं सवरलं जाते मोठा माणूस आहे याला गेला तर कसं फरक पडते येत जा ते पोरा सोरायला काही एवढं कळत नाही माय बाबा तुम्हाला माहिती आहे आता लय लय थकले आता जशी नाही आता बसत उठत नाही तर ती वळाखाली येत घेत मला वाटते घरातल्या घरातच असतात. हो या हिवाचा त्रास होते भाऊले त्याच्यानं ते घरातल्या घरात असत नाही तो बापा येतात वळाखाली बसतात पण आता बाई हिव लय पडून राहिलो ना हा हिवाच्यानं बी लय त्रास होते त्याले तसं काही नाही मी येतो मुरली तर तसं मला विचारल्याशिवाय काहीच नाही करत मुले मानते तो आपण सांगलं ते ऐकते बी दोघही भाऊ ना हो दोघही भाऊ. हो येत जा सांगत जा सकाळी ये जा सकाळी पूजा आहे जेवण आहे हे पा त्या आता वक्तावर तुम्हाला बोलायला कोण येते काय नाही मला काही माहित नाही मी ऐकूनच सांगून राहिली मला वाट नका भाऊ सकाळी चालली ये जा पूजेत लागेल जेवेली बी माका केली सांग जा सकाळी चुल नको भेटू म्हणा घरी लेकरा बकरा सहित सवय ये जा जेवायले. हा मुरली चांगलं बाई सुनबाई आलती ना सुनबाई आलती ते दिले ते भांडी पाहिजे होती काही तर ते नेले तर चांगलं तिने चांगलं येतो ना येतो असं हो तेच म्हणलं ते सोडत नाही तशी तुमचं घर तर काही सोडत नाही. हो बरं बाई येतो मी इकडे वावराच्या अंग चाललो होतो. बरं जा काका हो वावरात चक्कर माराच लागते बापा हो जा चाल बाई मी जातो बाय करू सरू लागतो त्याला काही आली तर बसली ती बोलत. भाऊ लय मस्त झालं रे आता बरं गेलंय बाहेरून सगळं प्लास्टर करून टाकलं नाही खिडक्या मोठ्या मोठ्या बऱ्या घेतल्या मोकळी हवा राहते घरात. हा हो ते किसनाच सांगे आलाही तो 2-3 खेप तो मिस्त्री संग बोलले सांगे दिले त्याच्या मतानं आहे समजा त्यानंच घेतलं असे सगळं करून हे त्याला म्हणलं होतं म्या काय म्हणलं बापू हे बा त्याला म्हणलं अंदरून प्लास्टर कर बाहेरचं प्लास्टर राहू दे काही घोर नाही करू 2 वर्षानं जसं हाडीला झाला की नाही म्हणे गोडी आमचा नाही म्हणे एक सोय करून घे म्हणे भाऊ मग ते डबल पुरत नाही म्हणे नाही बरोबर आहे त्याचं कसं ते मग परत रेती सिमेंट धूळ ते परत होते मग ते डिस्टर्ब होत होते तुम्ही अरे कायचं डिस्टर्ब पण कायचं काय बा काय ते रेती काय नदीतून भेटते आमच्या सिमेंटाचं आणलं की झालं काही नाही डिस्टर्ब पैशाचा जरा बरा राहिला असताना पण ते काय आमचं गोळी काही गोष्ट नाही घेत नाही म्हणे भाऊ तू टेन्शन नको घेऊ म्हणे ते स्टाईल लागेल असे स्टाईल साजरी टाकली की त्यानं ती पांढरी आणली बा म्या म्हणलं बाबू खेळाचं काम हा आपल्याला मालाचे पोते वाईट काटा कापूस वाईट काटा ही पांढरी शुभ्र मधलं लगा स्टाईल खराब होईल साधी घे काही अलग रंगाचं नाही ना बा त्यानं ती लई मोठाली हे चालू आहे म्हणे आता भाऊ हेच घ्यायला लागते म्हणे कर बा तू काही पाय घसराचा भेव आहे असे त्याच्यावर काही घसरत नाही भाऊ पाणी गिनी सांडलं तर लक्ष ठेवा लागते आता काय पिंकीवर बाबावर लक्ष ठेवायचं पिंकी आता मोठी झाली समजदार झाली रे शाळेत जायला नाही हो शाळेत जायला ते तिचं ते चालू असते बा ते ऑलिम्पियाड मध्ये घेतलं ते मास्तरी शिकवतो म्हणते म्हणे तो ती एक्स्ट्रा क्लास चालू असते तिचा ते काय तिचं चालू असते ते काही ना काही हो ना चांगलं आहे करू दे शिकू दे बरं आहे ना शिक्षणात लक्ष आहे तिचं चांगलं आहे ना. हो बा तेवढं आपलं बाकी म्हटलं बापू बाई पोरगी लय हुशार आहे राजू हे बा घरून काही म्हणजे आता आपल्याला त्यातलं काही समजत नाही तिच्या मायली काही समजत नाही पण ती ना बरोबर करते ती शाळेतच शिकते तीच ते काही विचारपूस करून मास्तर लोक येईल आणि ती न्याऱ्या परीक्षाही देते बा ती करते बा ती तिच्या हिशोबानं आपल्याला फक्त फीचे पैसे द्यायला लागतात तेवढे नाही तर आपल्याला काही टेन्शन नाही ते तिचं समजा करते ते अशा ट्युशन लावली बाई तिला यंदा. हो ना भाऊ माहित आहे मला नाही बरं केलं ना ट्युशन पाहिजेच ना बरं होते हा पाय पैशाच्या बाबतीत कंजूशी करू नको पोरीले शिको साजरं हा एक पुरी घरी तू काही खाय का नको खाऊ पण शिकवले तिले साजरं. हो अव ते शिकते चित आहे तिचं शिकायत बरं मी ना येतो ते भाजीवाल्याला सांगतो ना आपल्या गावातलाच भाजीपाला असते की नाही तर जसं मग अडतीत जायची गरज नाही ना बसरात जायची गरज नाही त्या उम्या पेरते ना बाई साजरा भाजीपाला पेरते ही केलं नाही त्याला सांगलं बाई आणलं गड्या पाय वांगे ठेव म्हणलं आपल्याला अशा आलू वांग्याची भाजी ठेवली बाई पण लगे सलाद म्हणे किसना म्हणे सलाद करू म्हणे तर ते सलाद साठी मग काही त्या भाज्या गाजर मुळा सबन पेरते बाई तो बाबा एक 2 एकर बाई मोठं काम आहे त्याचं 2 इरा घातल्या का त्या वावरात मग त्याचं काय बा मोठं काम आहे त्याचं सबन पेरते म्हणलं सबन आहे त्याचं गावात इथे उदार देत नाही काम बोललो तसं कळलं काय त्याचं उदार नाही म्हणते. हो का रे नाही रे बरोबर आहे त्याचं मग गावातले लोक पैसेच नसतील ते त्याले काय करेन उधार देऊन बरं जाय तू घेऊन येते मग अजून पंचायत होईन घेऊन. हो येतो म्हणलं बापू बसा तुम्ही अंदर. हो या तुम्ही बसतो मी. चांगलं झालं की नाही भाऊ सगळं लय मस्त झालं. हो छान झालं मी काय म्हटलं येतो ना तुम्ही घरून चक्कर मारून हा उद्या मग अजून जाणं नाही होणार तर म्हटलं जाऊन येतो आईची बाबाची भेट होते. तुमच्या मनानं मग आताच आता का मग इथं येत ना का रात्री झोपेल मुक्कामी घरी थांबता का.
हो म्हटलं रात्री घरी थांबतो भेट होते उद्या सकाळी येतो ना मग अजून कार्यक्रमाच्या वेळेस कार्यक्रम काय ना 9 वाजतापासून सुरू होती आता पूजेचं काम माझं काय काम आहे पूजेत हा येतो मी बरोबर वेळेवर आपण इकडूनच चाललो का मग? हो बस जेवण झालं की उद्या लवकर आटपायचं जेवण खा आणि बस निघून जायचं आता सुट्टीच नाही मला मग आता जमत नाही तिथे राहणं गिरणं म्हणून मग असं आज जातो मी भेट घेऊन येतो मग तुझं काही काम नाही याचं इकडच्या इकडे चाललं जाऊ बरं चालते मग जा मग चहा घेतो का काही करून? नाही काही नाही पाहिजे बरं येतो मग मी या काही हे नको करू कुठे गेले तर गेले म्हणा घरी या येतो मी उद्या बरोबर येतो वेळेवर हो जास्त उशीर नका करू कसं पाहुणे राहून आले की विचारतात मग चांगलं नाही वाटत वेळेवर येता मग नाही तुला उशीर करसा निरा नाही येतो मी बरोबर 11-12 वाजेला येतो हाय आता 10 वाजले फोन आता झाली 11-12 इथंच येतो मी बरोबर बाई होतीच म्हणा पूजा आहे की नाही तर तिथे स्वयंपाकाची तर तिथे ते देवघराजवळ जमत नाही एवढी मोठी पूजा होती म्हणतात ते भटजी बुवा तर होतीच मांडायला आहे की नाही हो अतिच मांडेल ना हे पाय अशी लंबी सटांग अशी सगळी चौफेर पूजा मांडतात वास्तूची बाबू लय मोठी होते नवग्रहाची पूजा असते ती हा अति साजरी होते अतिच म्हणून हे झाडलं पुसलं मी साजरी मोठी राती खोली आहे ना ह्याच्यात कसं बसता येते पूजेला ततून नाही पूजा साजरी मांडल्या जाते बाया पायाला गेले तर हे आता कसं एका अंग बरं राहते अतिच मांडायला ते आणतात ना ते सगळं सामान त्याची ती हो ते आपण त्याला फक्त पैसे देणे ते तेच ते आणतात तेच मांडतात तेच करतात आणि तेच ते घेऊन जातात काही करू नाही नाहीतर ते देत असतात ते बरं अति मांडायला मग हो मांडा म्हणा मग बापा हवाय आता पार्टी सुरू करते मांडायला लय उशीर लागते म्हटलं 2-2 घंटे तर मांडायलाच लागते ते मग लय नेमानेटाचं काम आहे ते आता माझं देराच्या घरी झालं ना म्हणून पाहिले मी माय बाई लय वाखोळ बांधली बाई पूजा मग त्याच्या उपर माय हवन होम करतात लगे लय मोठी पूजा चालली बाई ते हो ना मी सांगतो सुरू करा म्हणतो तुम्ही ती एकदा जाळून घे चकचक पुसून घे तर बाबा सध्या झाडलं पुसलं चकचकच आहे हे बाई मी म्हणतो मी ना बाई त्या टोप्या आहेत का जागेवर टोप्या घ्यायचं देतो दोघं भावाले कोण बसते पूजा तर त्याच्या डोक्यात जरूर देतो टोपी भाऊन तुम्हीच बसा वहिनी भाऊन तुमच्या साथची झाली पाहिजे पूजा दोघे भाऊ बसा ना रे काय होते दोघे भाऊ बसा दोघे जण बसतील त्या बरं आहे ते नाही भाऊले बसायला मी वदरला पाया लागते दोघे जण पूजेत बसलो तर वदरला कोण पाहिजे भाऊले बसायला पूजेत तो म्हणा ना बाप्पा नाही तर मी म्हणतो कसं दोघे जण बसा दोघांच्या हातून होते नाही भाऊच्या हातून झालं का मा हातून झालं का एकच आहे म्हणलं भटजी बा काही लागलं तर सांगता आणून ठेवतो होती मग कसं मग तुमची पूजा सुरू झाली की मग म्हणतात उठायची गरज नाही ना आम्हाला म्हणतात आणायची न्यायची गरज नाही लागते काही अजून सांगा बापा आम्हाला सांगा आम्हाला काही कळत नाही तुम्ही सांगा तसं करतो आम्ही नाही बाई आहे आता इथं फक्त ते असं आहेत ना ते तिकडे ते व्यवस्थित टाकून घ्या आणि ज्यांच्या हातून पूजा आहे त्यांना बोलवा आता कारण मुहूर्त आपण सकाळी 8:30 सांगितला होता तर आता कसं 5 मिनिटं टाइम आहे तर पूजेला सुरू होईपर्यंत होतातच 5 मिनिटं मुहूर्तावर झालेलं वेगळं असतील माझं असं म्हणणं आहे हो झालं ते झालं बापा येऊनच राहिले हो मुहूर्तावर करा साजरं झालं पाहिजे समजा एवढं मोठं घर बांधलं मा भावानं तर पूजापाठी कशी साजरी झाली पाहिजे मा भावाचं घर आहे मोठी बहीण हाव मी त्याची 2 भाऊ आहे आणि 2 बहिणी हाव आम्ही मी मोठी असं आणि ते दुसरे बी येऊन राहिले ना तुमच्या सोबती ते 2 जण आहेत म्हणे नाही मा भाऊ म्हणे तसा 2 जण हा म्हणून विचारलं एकटेच आले का मग नाही येऊन राहिले ना ते बरं ते आले की मग कसं तुम्हाला दोघायले दूध करून देतो मग पूजेत बसले की मग फिरायते ना दूध घेता ना का कापी करू नाही दूध चालते बापरे मोठी मांडली हो पूजा हे वय महिला नाही बहीण पुण्याला असते पाहुणा लय मोठा कंपनीत नोकरीवर आहे हो ही बी लय शिकेल आहे एक पोरगी आहे हो का असं चांगला सतुबाई ते काय सांगून राहिली पूजा चांगली झाली बरं महाराजला काही चहा घे केला का बाई नाही करतो ना ती दुसरी येऊन राहिली त्याची सोबती दोघायला मग दूधच करतो चहा नको करू दूध करतो साजरं इलायची टाकजो कुठून साखर चालते ना महाराज हो चालते पूजा लय मोठी होते नाही 2 घंटे झाले ना महाराज मांडून राहिले पूजा साजरी मांडली पण मस्त बापरे छान केली हो पूजा ताईच्या दादाच्या हातून आहे ना मला वाटलं आमच्याच हातून आहे का मी पण शालू काढला होता पण परत ठेवून दिला ताईने घातली साडी असं थोडी आहे मंदा वहिनी दोघांची हातून करा मग दोघांचंही घर आहे ते तुमचं 2 जण नानसा येतं त्याही बहिणीच्या हातून पूजा होईल तुम्ही हातून पूजा करा 4 जण बसा पूजेले नाही राहू द्या ते मोठे आहेत ना होते त्याच्या हातून काय नाही चालते नाही मग म्हणता तू नाही बस ना है ना चालते ना आणि 2 भाऊ 2 सुना बसल्या तर चालते ना काही प्रश्न नाही पूजा तुमच्या घरच्या तुम्हाला ठरवा कुणाच्या हातून करायचं आहे काय किती जण बसलं चालतं तसं काही नाही बरं मी होमाचं साहित्य सांगितलं होतं सगळं ते आणलंय का ते तुम्हीच आणणार होते ना काय माझं नाही थांबा मग तिला विचारतो म्हणता तुला माहित आहे का बाई ते होमाचं आणलं का काही होमचं फक्त आपल्याला तेच आणायचं होतं ते सगळं त्यात जे टाकणार आहे ते सगळं तुम्हीच आणणार होते ना आम्ही ते फक्त होम आणला आमच्या मंदिरातच होता तो हो तेच होम करायचंच फक्त नाही ते साहित्य मीच आणलं बरं माय चल बाई आपण लागू ना माया आपल्या तिकडे स्वयंपाकाच्या याच्यात आता काय माय पूजा सुरू झाली की लय 2-2 घंटे चालते माई पूजा म्हणा घाल ना बाई साडी बस तू पूजेत बस वरचं राहू दे वरचं करतो आम्ही समजा जणी तुम्ही 2 जणी पूजा करा साजरी आणि पूजा झाली की एका बरी लागा मग तुमच्या कामाले मी पण बसू का मग
मग काय तर मी पण माने तू बी बस तो का घर नाही काय बस जाय साजरी साडी घाल साजरी घाल जो पूजेत बसून राहिली असली तर कोरी घाल ते घालेल गेले नको घालू पाहिजे साजरी घाल जो मग कोरी नाही ओ बाई वैन मंदा वहिनी जे साडी आपण धुत नाही ते घाला कोरी म्हणजे खाता दुकानातून जाऊन आणता काय नाही तशा तर खूप आहेत मग त्यातलीच एक घाला नाही तर बाटो मा भावाला दुकानात वेळेवर बरं चला शांत वहिनी चला आपण तिकडे न्यू चक्कर मारून एक कुठे हो माय बाई स्वयंपाकाची इकून का मी आता झाली सध्याच चालू आहे बाहेर लावला आणि स्वयंपाकाला दिला सुरू करून मी जातो ना तर म्हणतीन की शांताबाईन दिला आम्हाला सुरू करून चालली गेली जातो ना बाय आल्या ना आपल्या रेट ऐकल्या 5-6 जणी भात होते स्वयंपाक माणसं भाजी टाकून राहिले तिकडे अहो शांत वहिनी हिच्या त्या नवीन त्या स्वयंपाक खोलीत पहिले दूध घालचा गॅसवर आणि लागे ते हाताचे छापे ढाल लाव जातील गॅसच्या वट्यावर नवं गॅस लावीन नव्या घात पहिले दूध घाल म्हणा साजरं आणि त्याच्यावर शिरा भाजा आणि ते बाकीचं तिकडे काही करा पंक्ती त्याचं काही नाही पण उलसाक वाटीभराचा शिरा मी तुम्हाला सांगतो शांत वहिनी तुम्ही करा तुमच्या हातानं त्याच्यावरच पहिला शिरा भाजा गोड पहिलं दूध घाला मग शिरा भाजा आणि मग बाकीचं तिकडे काही कोणी चहा ठेव का काही करू त्याच्यावर मग त्या गॅसच्या वट्यावर आज पहिल्यांदा स्वयंपाक करतात तर बरं बाई चला ना मग माय तुम्ही सांगा ना तुम्हाला काय सांगा लागते मा तुम्हाला काय समजत नाही तुम्ही साऱ्या पटायता जा करा भटजी बा ते हाताचे थापे पूजा झाली की तुम्ही द्यायला असाल ना त्या बाईले नाही मग करा लागेल का गॅसची पूजा लागे दूध घालणं शिरा गिरा भाजणं मग करावं का आधी करावं मी नाही पहिले पूजा होऊ द्या मग तिथं हाताचे थापे देतले जातात पहिले प्रवेशद्वार स्वच्छ करा रांगोळी वगैरे काढून घ्या तोरणं वगैरे बांधा तुमचं काय आहे ते तोरणं बांधा आणि नंतर तिथे स्वच्छ करा गॅस उठा असेल काय तुमचं ते सगळं स्वच्छ करा धुवून वगैरे ठेवून द्या इथली पूजा झाली की मग त्यांच्या हातून थापे घ्यायचे हाताचे प्रवेशद्वारावरती प्रत्येक खोलीच्या दारावर आणि किचनच्या तिथं पण आपल्याला मग ती पूजा करावी लागेल कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म तिथं अन्न देवतेचा वास राहते तिथं व्यवस्थित पूजा झाली पाहिजे सगळं पूजा झाल्यानंतर तुम्ही स्वच्छता करून ठेवा फक्त बापा सारं स्वच्छ केलं धुतलं साजरं बाई दे ना आवाज कुठे गेला मी ना वहिनी बजाला म्हणा मेकअप करणं तर बसा म्हणा पूजेत पूजा झाली की एकदाचं कसं बरं राहते मग त्या दोघी जणी गुतून बसतील पूजेत आपण काय करता वरच्यावर हो द्या आवाज त्यांना बरं मी तुम्हाला दूध ठेवतो ते तुमच्या दुसऱ्या बॉल बोला ना नाही फोन घेणं शिंदा जसं म्हणतो मी जसं फोन करा ना मग दोघं हा का कसं आहे तुमचं तुम्ही म्हणता म्हणून म्हणलं बापा नाही तर मी तुम्हाला एकल्याली करून देतो दूध चौ दे त्या आल्यावर त्याला डबल करता येते काय सोतूबाई एक खेप पाजले तर काय होते का 2 खेप पाजले तर का तुमचं दूध संपून जाते का पाजून द्या बाले 2 खेप दूध काही होत नाही भटजी लोकायला दूध असले की जरा बरं वाटते डेअरी इलायची गिलायची टाकतात अशी यज्ञ धर्मासी हातात पाणी घ्या आचन पड घ्या बाई तुम्ही त्याच्या हातात हात लावा हो हातात घेऊ का बरं हा ते म्हणते तेव्हा सोड जा तुपाचं घ्या तुपाचं नाही इथं. सतुबाई तुपाचं दे जा माहिती तीच ठेवलं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता तीच आहे ना तुपाचं ते त्या आरतीत आहे ना वाटी आहे ना हो आहे आरतीत हा ठीक आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम हा पाणी सोडा ते मी काय म्हटलं ते थोडीशी पूजा आपल्या लाईनाकडेच्या हातून करायचा त्या दोघांच्या हातून घ्यायचा असंच करू ठीक आहे पहिले तुमचं उद्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते